पश्चिम आशियाच्या नंतर आता पूर्व आशियावरती देखील युद्धाचे ढग जमायला सुरुवात झाली आहे। जपान आणि उत्तर कोरिया या दोन देशांमधला तणाव देखील वाढलाय। जपानने क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केल्यामुळे किम जोंग हे भडकलेत। उत्तर कोरियाने जपानच्या सागरी भागामध्ये क्षेपणास्त्र देखील सोडल्याचं कळतंय। जपान सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती उत्तर कोरियामधून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरू आहेत। तर पश्चिम आशियाच्या नंतर सध्या पूर्व आशियावरती देखील युद्धाचे ढग आहेत। सध्या आखाती देशांमधले युद्ध सुरू आहे। आजचा या युद्धाचा 15वा दिवस आहे। मात्र दुसरीकडे पूर्व आशियामधले दोन देश यांच्यामधला तणाव काहीसा वाढतोय। जपान आणि उत्तर कोरिया या दोन देशातला हा तणाव वाढल्याचं देखील कळतंय। जपानने आता क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केल्यामुळे किम जोंग हे भडकलेले बघायला मिळत आहेत आणि उत्तर कोरियाने जपानच्या सागरी भागामध्ये देखील क्षेपणास्त्र डागल्याचं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।